नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकी लागल्या आहेत आणि प्रभाग 26 मधून भारती झाडे यांनी भाजपतर्फे दावेदारी केलेली आहे. भारतीताई यावेळेस आमच्या सोबत आहेत. भारतीताईबद्दल सांगितलं गेलं तर सुशिक्षित आहे, इंजिनियर आहेत आणि यावेळेस ते दावेदारी करत आहे. ताई, कसं बघता या प्रभागाला तुम्ही विकासाच्या दृष्टीने, आणि जर तुम्हाला संधी दिली तर त्याचं विकासाच्या रूपात कसं करणार? अ, मला जर पक्षाने प्रभाग 26 मधनं जर संधी दिली, तसं प्रभागात आमच्या माननीय कृष्णाभाऊ खोपडेंनी बराच विकास केलेला आहे आमच्या प्रभाग 26 मध्ये. पण जरी जे कामं उर्वरित कामं अजूनही आहेत, कारण 100% सगळे कामं नाहीच होत प्रभागात. तर ते 100% कामं जे व्हायला ते माझ्या दृष्टीने मी तांत्रिकदृष्ट्या विचार करून, नियोजन पद्धतीने मी सगळे कामं करण्याचा माझा नेहमीच प्रयत्न राहील. नेमकं जर बघितलं तर प्रभाग 26 हा पूर्व नागपूरमध्ये येतो. सगळ्यात मोठा जर प्रॉब्लेम इथे बघितला तर दुर्गंधीचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. भांडेवाडी डंपिंग यार्ड या क्षेत्रातून बाहेर जाणार होता. खूप दावे वादे केले होते. तिथले लोकांना, स्थानिक लोकांना विश्वासात घेतलं होतं. पण तरीसुद्धा तो प्रॉब्लेम्स आहेत. कसं बघता आरोग्याच्या दृष्टीने खूपशा बातम्या येत असतात. कसं बघता तुम्ही त्याच्याकडे, आणि तुम्ही जर इथनं नगरसेवक होता तर कसं त्याला न्याय द्याल? डंपिंग यार्डचा खरंच मोठा प्रश्न आहे. कारण लोकांच्या आरोग्याचा प्रश्न असल्यामुळे शहरातल्या भागात डंपिंग यार्ड असणेच योग्य नाही आहे, माझ्या दृष्टीने. तर माझा मी नेहमीच त्याच्या दृष्टीने पाठपुरावा करत राहील. मोठ्या लेव्हलपर्यंत आपल्या सीएम पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करील आणि लोकांना सोबत घेऊन, की लोकांचे काय प्रॉब्लेम्स आहेत ते मांडील लोकांचे प्रॉब्लेम्स आणि सीएम पर्यंत हा प्रॉब्लेम घेऊन जाण्याचा माझा नेहमीच प्रयत्न राहील, की इथनं हा डंपिंग यार्ड हटावा आणि लोकांना चांगलं आरोग्य प्राप्त व्हावं. जर बघितलं गेलं तर कसं याला बघता डेव्हलपमेंटच्या दृष्टीने, कारण की तुमच्या क्षेत्रामध्ये सिम्बॉसिस कॉलेज ही आहे. अशात सुशिक्षित बेरोजगारांना रोजगारांचाही एक प्रश्न खूप मोठा उद्भवत आहे. कशा पद्धतीने तुम्ही याचं हे करता? रोज आज सुशिक्षित बेरोजगार खूपच फिरत आहे. आपल्या महिला पण आहेत. महिलांच्या दृष्टीने विचार केला तर महिलांसाठी आपण गृहोद्योग सारखी काही योजना आणू शकतो. तसाच आपल्या भारतीय जनता पार्टीचे सरकार असल्यामुळे स्त्रियांसाठी त्यांनी विविध योजना आणलेल्या आहे. परंतु आपल्या स्त्रियांमध्ये खूप कर्तृत्ववान असतात त्या. पण ज्या योजना आहेत त्या त्यांना माहीत नसतात किंवा त्या समजूनच घ्यायचा प्रयत्न नसतो. कर्तव्यान असतात, पण त्या समजून घ्यायसाठी त्यांना त्या योजना त्यांच्यापर्यंत नेणे, हा माझा अजेंडा राहील. जसं विविध योजना आहे, जसं अन्नपूर्णा योजना आहे. तर त्याच्यात आपण फूड कॅटरिंग सारखा बिझनेस लेडीज करू शकतात. त्याच्यात 50,000 पर्यंत त्यांना मदत मिळते, त्याच्यात त्यांना लोन मिळते. तसं त्याच्यानंतर स्त्री शक्ती योजना आहे. त्याच्यात जर एखादी लेडीजची भागीदारी 50% पेक्षा जर जास्ती भागीदारी असेल, तर त्याच्यातही त्यांना 2 ते 5 लाखापर्यंत आपलं लोन मिळतं. मुद्रांक योजना आहे. त्याच्यातही लेडीजला जर छोटे व्यवसाय करायचा आहे, जसं की त्यांचं ब्युटी पार्लर आहे किंवा ट्युशन क्लासेस आहे. तर अशा ठिकाणी म्हणजे ह्या सगळ्या योजनांचा त्यांना लाभ मिळावा याचाच मी नेहमीच प्रयत्नशील राहील. कारण मी स्वतः एक उद्योजिका आहे आणि माझं एक छोटं रिसॉर्ट आहे करंडला, गोठणगावला. ते मी चालवत आहे आणि जशी मी आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे, तर माझ्या प्रभागातल्या पण लेडीज त्या सक्षम व्हायला पाहिजे. त्या दृष्टीने मी ह्या योजना त्यांच्यापर्यंत नेहमीच पोहोचवण्याचा प्रयत्न करील. आपला मानस योग्य दिशेने आहे, पण जर बघितलं गेलं तर प्रभाग 26 मधून भरपूर लोकांची दावेदारी आहे. अशात कसं बघता, आणि पक्षाने जर संधी दिली त्या संधीचं सोनं कसं करणार? दावेदारी तर भरपूर आहे. ज्या दिवशी आमचे प्रात्यक्षिक झाले तिथे आम्हाला बोलवलं होतं. तर भरपूर लोकं आले होते आमच्या प्रभागातनं. पण मी मागील 10 वर्षात पक्षात काम करत आहे आणि पक्षाने मला इथे आपल्या पक्षात पूर्व नागपूर मंडळमध्ये मी उपाध्यक्ष होती महिला आघाडीमध्ये. त्याच्यानंतर आता 2 वेळा मी वार्ड अध्यक्ष म्हणून काम करून राहिली आहे आणि मी भरपूर कामं जे पार्टीने दिले ते सगळे नियोजनबद्ध रीतीने आपल्या सगळ्या महिलांना घेऊन विविध शिबिर म्हणजे आरोग्य शिबिर चालवले, रक्तदान शिबिर आहे किंवा अजून पण जे कामं होते हे स्वच्छता अभियान वगैरे हे सगळं इतक्या व्यवस्थितरित्या सगळ्यांनी मी पार पाडलं आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं, की आणि मी सुशिक्षित आहे विश्वास आहे. मला माझ्या स्वतःवर एक विश्वास आहे, की मी प्रभागात एक चांगली म्हणजे नियोजनबद्ध रित्या प्रगती करून दाखवील आणि लोकांच्या समस्या सोडवील आणि त्यामुळे मला असं वाटतं, की पक्षाने मला हमखास उमेदवारी द्यावी आणि पक्षाने माझ्यावर विश्वास टाकावा आणि मी बिलकुल पक्षाने जर विश्वास टाकला, संधीचं सोनं. तर मी त्या संधीचं नक्कीच सोनं करील. तर
इंजिनिअर भारती झाडे होत्या, ज्यांनी साक्षात्कार दिलेले आहेत आणि प्रभाग 26 मधून भारतीय जनता पक्षातर्फे त्यांनी दावेदारी केलेली आहे. सुशिक्षित आहे, इंजिनिअर आहे, अशात त्यांचं ध्येय आपण ऐकून घेतलं आणि येणाऱ्या दिवसात ते या प्रभागाचा विकास करेल आणि पक्षाने जर संधी दिली तर नक्कीच त्या संधीचं सोनं करणार, असं त्यांनी दावा केलेला आहे. नागपूरहून मुकेश शेडो, व्हीकेबी न्यूजसाठी.